नमस्कार. हे बघा आता आपल्या स्कोअर कार्डवर आपला कॅटेगरी रँक आलेला आहे. पण त्या कॅटेगरी रँकनुसार आपला कट ऑफ किती जाईल असा प्रश्न आहे मुलांचा. पण आता एक लक्षात घ्या, की समजा तुम्ही ओ-बी-सीमध्ये तर तुम्ही सेंट्रल लिस्टमध्ये ओ-बी-सीमध्ये आता सेंट्रल लिस्टमध्ये ओ-बी-सीमध्ये व्ही-जे, एन-टी, एन-टी-बी, एन-टी-सी हे सगळे असतात. तर त्यामुळं त्या कॅटेगरीचे मुलं ओ-बी-सीचे तिथं इन्क्रीज झाले. कारण सगळे मिक्स झाले. तर त्यामुळं आपल्या स्कोअर कार्डवर जो कॅटेगरी रँक आहे तर तो आणि कट ऑफ याचा जवळपास कुठेही संबंध जुळत नाही. मग आता खरा कट ऑफ आपल्याला केव्हा समजणार आहे? आपल्याला अजून 8-10 दिवसानं एक नोटीस येईल, की ज्यामध्ये महाराष्ट्रातील मुलांचे रजिस्ट्रेशन सुरू होतील आणि आपली खरी कॉम्पिटिशन आपल्या महाराष्ट्राच्या मुलासोबत असते. ऑल इंडियामध्ये नसते. मग आता महाराष्ट्राची मेरिट लिस्ट जेव्हा येईल, तर तेव्हा आपला नंबर नेमका किती नंबरला आहे आपल्या कॅटेगरीमध्ये? म्हणजे तुम्ही ओ-बी-सी, व्ही-जे, एन-टी, एस-सी, एस-टी नेमके किती नंबरला आहे? तर हे आपल्याला तेव्हा समजणार आहे. मग तेव्हा आपला नंबर आणि टोटल सीट्स याचं आपल्याला थोडा मेळ बसवावा लागतो आणि त्यानंतर मग खरा कट ऑफ आपल्याला समजतो, की कोणते मुलं लागू शकतात. आता या दरम्यान काय होऊन राहिलं, की बरेच लोकं आता समजा आमच्या जवळपास फुल होत आलेले आहे पेड मेंबरशिप. तर तुम्ही काय करा, एकदम डायरेक्ट फीस पाठवू नका. तुम्ही अगोदर आमच्या एखाद्या व्यक्तीसोबत बोला. तुम्ही जर कट ऑफमध्ये जर बसत असाल तरच तुमचे पैसे घेऊन फायदा आहे. विनाकारण तुमचा पैसा आमच्याकडं म्हणजे फीज सेंड करू नका. महाराष्ट्र काउन्सिलिंग फीज मी मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं, की आम्ही ₹6,000 घेतो, नॉन रिफंडेबल असते. पण तुम्ही अगोदर चर्चा करा, की तुम्हाला कोणतं कॉलेज मिळतं आणि ते कॉलेज म्हणजे कोर्स कॉलेज प्रेडिक्ट नाही करता सध्या. तुम्हाला कोणता कोर्स मिळू शकतो आणि ते तुम्हाला मान्य आहे का? या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला पटत असतील, तर तुम्ही फीस पाठवा. कारण तसंही आमचं जवळपास फुल होत आलेलं आहे आणि यानंतर खूप कमी रजिस्ट्रेशन आम्ही घेणार आहे. पण त्या अगोदर तुम्ही चर्चा करा. परस्पर पाठवू नका. ठीक आहे? आज आपण